हिंग बघा नांदेडकर, आज आहे ना नांदेडमध्ये गंगेची आरती आहे आणि गंगा आरतीमध्ये आपल्या गोदावरी नदीचा क्रमांक आलेला आहे, ते पण जागतिक लेवलवर। तर अशी स्वच्छ सुंदर आणि इतकी निर्मळ गोदावरी, जी की पाणी काठोकाठ आलेले इथपर्यंत आलेले आणि हे असं सुंदर गंगा। आणि इथं आरती होणार आहे, जे की 2 घाटावरती होणार आहे, नगिना घाट आणि तिकडे पाठीमागं पण होत आहे, ज्यामध्ये मुलींचं हे पण आहे की लाटीकाठी वगैरे दाखवत आहेत आणि असा सुंदर व्ह्यू गोदावरीचा। आणि नंतर तुम्हाला मी ते कार्यक्रम दाखवते कसा आहे काय नाही ते। आणि हो, हा कार्यक्रम जो आहे ना, तो म्हणजे लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपल्या नांदेडचं नाव समाविष्ट झालं। आपल्या नांदेडला नवा मान सन्मान, नवं एक पारितोषिक मिळालं। आणि माहिती आहे, हा कार्यक्रम 1 वर्ष नव्हे तर सलग 25 वर्षापासून नांदेडमध्ये घेतला जातो आणि गोदावरी नदीला आपली माता समजून तिचं पूजन केलं जातं। आणि तिचं पूजन इतकं सुंदर पद्धतीने केलं जातं ना, तिथं इतकी मोठी विशाल अशी रांगोळी काढली जाते, पूर्ण परिसर असा सजून निघतो आणि तिथं प्रतिवर्षी एक थीम ठरवली जाते। जसं की यावर्षी होती पिंक कलरची साडी। आणि हां, इथं ज्या महिला पिंक कलरची साडी घालून येऊन अगदी शिस्तीमध्ये बसतात, त्यांच्यासाठी 5000 मुलींसाठी आणि महिलांसाठी बक्षिसं सुद्धा होती। बरं एवढंच नाही बरं का, इथं तुम्ही आल्यानंतर असं वाटत होतं की जणू काही दिवाळीचा दुसरा दिवसच साजरा होतोय। बरं एवढंच नाही तर इथे माहिती आहे 500 दिवे सुद्धा लावण्यात आले होते आणि महिलांनी माहिती आहे फोनच्या टॉर्च लावून रामभक्त जे होत्या त्या जय श्रीरामचे नारे आणि भारत माताचे नारे सुद्धा देत होत्या। बरं इतका सगळा विशाल कार्यक्रम जो होता ना, तो भाजपच्या दिलीप दादा यांनी ठरवून आणला होता आणि ते प्रतिवर्षी ठरवतात आणि त्यांचाच आज सत्कार सुद्धा करण्यात आला। दिलीप दादा हा कार्यक्रम 25 वर्षापासून घेत असताना ते एक काळजी आवर्जून घेतात। ती काळजी म्हणजे नेमकी काय माहिती आहे का? आता संध्याकाळी सगळ्यांना प्रश्न पडला असेल की इतकी मोठी दिवी नदीत सोडल्यानंतर त्याचा परिणाम दुसरा होईल किंवा पर्यावरण म्हणजे हानिकारक असेल किंवा पर्यावरणाची दूषिती असेल, पण असं काहीच नाही। इथं सगळी व्यवस्था केली जाते, उद्या सकाळी ते सगळं निर्मळ केलं जातं। आणि हां, इथं आहे ना भोकरच्या आमदार श्रीजताई चव्हाण यांचं देखील आगमन झालं, त्यांनी या कार्यक्रमाला आल्या होत्या। त्यासोबतच DP सावंत सर होते, त्यानंतर मंचावर बरेच मान्यवर उपस्थित होते, त्यामध्ये नांदेडचे काही कार्यकर्ते देखील आणि दिलीप भाऊ। मग ह्या सगळ्यांच्या कार्यक्रमाचा असा सुंदर असा कार्यक्रम झाला आणि सगळं झाल्यानंतर आरतीच्या वेळेला फटाक्याची आतिषबाजी झाली। ती आतिषबाजी इतकी सुंदर होती की सगळा परिसर दणाणून निघाला होता आणि आकाश जणू चमकत होतं। मग हे सगळं चालू झाल्यानंतर मग लगेचच आरतीला सुरुवात झाली। आरतीला सुरुवात झाल्यानंतर सगळेजण आपापल्या जागेवरती उठून जिथं जागा भेटेल तिथूनच गोदावरी नदीची आरती करून घेतली। आणि आरती केल्यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडला की आता बक्षीस कुणाकुणाला मिळणार, आणि ते बक्षीस घेण्याची आतुरताही लागली होती। पण अगदी शिस्तीमध्ये सगळा काही कार्यक्रम उरकला आणि शेवटी मला सगळ्यात सुंदर असं चित्र पाहायला मिळालं, ते म्हणजे या 2 मुलाचं आणि त्यांच्या वडिलांचं। आणि हे पाहून मला मन इतकं छान वाटलं। तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला, कोण कोण होतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका।